साठविला हरी जे हे हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफळ व्यापार। हरियाला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी काही वरोने देवुरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुराया सद्गुरुराया माझा माथा तुझे पाया, धाव महिपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी। समचरण सरोजम चांद्रणीला बुधाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवल हासनम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, ते विश्रांती पावलो संभाळा गुंत, विश्रांती पावलो संभाळा गुंत, वाढले अंतरी प्रेम सुख, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग। अखिल कोट दयाघन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अवतार, वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कलशस्थानी असणारे संत श्रीमंत संत, विश्वमान्य संत, संतमान्य संत, देवमान्य संत श्री तुकोबाराय। या तुकोबारायांच्या गाथ्यातील मृत्यूलोकात जे जे माणसाचं शरीर धारण करून जन्माला आले, त्या प्रत्येक जीवाला जीवनाची परिपूर्णता कशा आहे, कशामध्ये आहे, या सर्व गोष्टी या अभंगामध्ये सांगणारा अभंग आहे। विठाला 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 अभंग अतिशय गोड आहे, सर्वांच्या परिचयातला आहे। श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, बहुतेक जणांच्या तो पाठातला आहे। या अभंगाचा शब्दशः भावार्थ अतिशय गोड आहे महाराज। परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु राऊत महाराज या अभंगाचं विवेचन करताना तुम्ही बघा, युट्यूबवरती ते कीर्तन आहे। जे जे मृत्यू लोकामध्ये माणसाचं शरीर धारण करून आले, त्या प्रत्येक जीवाला श्री तुकोबाराय सांगतायत, ज्याला मुक्ती हवी आहे, ज्याला मोक्ष हवा आहे, ज्याला निजधाम हवं आहे, ज्याला वैकुंठ हवं आहे, ज्याला जीवनामध्ये जन्म आणि मरण दुःख संपावं वाटतंय, नाही नाही महाराज, ज्याला या जन्म मरण जीवनातून या दुःख पूर्ण नाहीसं व्हावं याकरता तुकोबाराय आपल्याला सांगतायत। काय सांगतायत? उपाय सांगतायत। हे सगळं जीवनातून कशानं संपल्या जाईल, श्रीमंत तुकोबाराय सांगतायत, त्या भगवंताला अंतकरणामध्ये साठावं लागेल। त्याला साठवलं की हे सर्व दुःख काय होणार आहे, जीवनातून संपल्या जाणार आहे। फायदा काय होणार आहे? वैकुंठाची प्राप्ती होणार आहे, निजधामाची प्राप्ती होणार आहे, मोक्षाची प्राप्ती होणार आहे, स्वर्गाची प्राप्ती होणार आहे, जन्म मरण नावाचं दुःख जीवनातून संपणार आहे। साठविला हरी जे हे हृदय मंदिरी। साधकानं जीवानं प्रश्न केला, तुकोबाराय भगवंताला अंतकरणामध्ये तुम्ही साठवा असं सांगतायत, aber आम्ही साठवला तुमच्या म्हणण्यानुसार, त्याचा फायदा काय? त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। हा प्रपंचरूपी जो व्यापार आहे, जन्माला येणं आणि मरणं हा जो संसार आहे, शास्त्रानं खरं याला संसार म्हटलंय। तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून जो संसार आहे तो आगळा वेगळा आहे, पण शास्त्राच्या दृष्टीनं जो संसार आहे तो जन्माला येणं आणि आल्यानंतर मरणं
याला खऱ्या अर्थानं संसार असं म्हटलं. याला काय पुरावा आहे? तुम्हाला सगळ्यांना शास्त्रामध्ये माहीत आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारी. काय म्हटले? यह संसारे खलदुस्तारे कृपया पहारे पाही मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हा जो संसार आहे, जन्माला येणं आणि मरण हा जो व्यापार आहे, हा खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातून संपल्या जाईल. कशामुळं संपल्या जाईल? त्याचं भजन केल्यानं संपल्या जाईल. भजन केल्याचा फायदा तो तुमच्या अंतःकरणामध्ये साठवल्या जाईल. अंतःकरणामध्ये जर साठवला तर तो आपल्या हातामध्ये आला. ज्याच्या हातामध्ये देव आला त्यानं कसली चिंता बाळगायची नाही. हरी आला हाता मग काहीची भय चिंता. हा कसली चिंता बाळगायची नाही, कसली भीती बाळगायची नाही. का? व्यक्तिगत ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत साठवल्या जातोय तो माणूस म्हणून शिल्लक राहत नाही, तो भगवंत स्वरूप अशा प्रकारचा होत असतो. तो का म्हणे हरी काही उरोनी दिवुरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. या भंगाचा शब्दशः भावार्थ माझ्या बुद्धीनुसार मी तुमच्या समोर मांडला. विठाला 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 विठा कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. कीर्तनाला आरंभ करण्याच्या अगोदर अल्पसहा परिहार देणं भक्त्याचं क्रमशः कर्तव्य असतं. तुम्ही आपण सर्वजण कशाकरता जमलो सगळ्यांना श्रुत आहे, ज्ञात आहे. परंतु भक्त्यानं 2 शब्दाचा परिहार देणं गरजेचं आहे. गेले 32 वर्षापासून अविरतपणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, दक्षिणमुखी हनुमान मंदिर जोरण उद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा, यावर्षी आगळंवेगळं या स्वरूपाला खऱ्या अर्थानं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये मारुतीरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यावर्षी होते. या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय संजयजी महाराज सेटे बाबांच्या आधिपत्याखाली हनुमान तरुण मित्र मंडळ नालकर वस्ती यांच्या परिश्रमातून तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला हा आनंद असणारा हा आनंदित असणारा हा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये मला वाटतं 3ऱ्या दिवशी या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा. श्रीमंत संत तुकोबाराय आपल्याला सांगतायत, जीवनाची जर परिपूर्णता हवी असेल, जीवनाची जर सार्थकता हवी असेल, या विश्वाला निर्माण करणाऱ्या निर्मात्यानं माणूस म्हणून नरदेहाला घातलंय. ज्या करता घातलंय ते कर्म जर माणसानं मृत्यू लोकात केलं तर त्याचा आनंद त्या निर्मात्याला होत असतो, त्याला आनंद होत असतो. तो का तर याला ज्याच्या करता मी जन्माला घातलंय मृत्यू लोकात जाऊन त्यानं तेच काम केलंय. त्याकरता आपल्याला जन्म ज्याच्या करता मिळालाय ते करणं गरजेचं आहे. मृत्यू लोकात जो जन्म मिळालेला आहे तो भगवंत अंतकरणामध्ये साठवण्याकरता नाही देव स्वरूप होण्याकरता अशा प्रकारचा हा नरदेह मिळालेला आहे. अन्य गोष्टी करता नरदेह मिळालेला नाही आहे, फक्त देव स्वरूप होण्याकरता हा मिळालेलं शरीर आहे. पण तुम्ही आपण सर्वजण नको त्या गोष्टीमध्ये गुंतले गेलोय. सगळे अज्ञानी अशा प्रकारचे आपण झालोय. पण संत महात्मे आपल्याला ज्ञानी बनवण्याचं काम करतायत, सांगण्याचं काम करतायत. हा नरदेह कशा करत आहे? भगवंताच्या प्राप्ती करत आहे, मुक्ती मिळवण्याकरता आहे, मोक्ष मिळवण्याकरता आहे. नाहीतरी माणूस कसाही मेला तरी नाविलाजानं पत्रिकेत लिहावंच लागतं वैकुंठवाशी, आहे का नाही? हा कैलासवाशी. मला असं वाटतं गड्या, नाविलाजानं लिहायला लागण्यापेक्षा जीवनच तशा प्रकारचं जगलं तर काय हरकत आहे. म्हणून महाराज, जीवनामध्ये काही नाही करता आलं तरी चालेल, परंतु जीवनामध्ये मुक्ती करता प्रयत्न करावेत, मोक्षाकरता प्रयत्न करावे. मुक्ती या शब्दाची व्याख्या अतिशय सुंदर अशा प्रकारची शास्त्रामध्ये आहे. मुक्ती म्हणजे नेमकं काय, मोक्ष म्हणजे नेमकं काय? डॉक्टर, मुक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे, जगणं शिल्लक असावं आणि आशा संपावी. लक्ष द्या बरं शब्दाकडे. दान स्वरूपात दिलेलं जे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये माणसाचं जगणं शिल्लक असावं, आशा संपावी, आशा संपावी, याला मुक्ती म्हणतात. पण आपलं उलट आहे, आपलं जगणं संपलंय पण आशा नाही संपली आपली.
नाही महाराज, आशा नाही संपली. आपण मुक्त न होणारे प्रत्येक जीव आहे. म्हणून महाराज जीवन जगत असताना मुक्त होणं म्हणजे तरी काय? हा, जीवनातून आशा संपणं, जीवनातून अपेक्षा संपणं. हा महाराज, मान अपमान, हा महाराज, या सगळ्या गोष्टी सम मानणं, समान होणं, हा जीवनाला खऱ्या अर्थानं हा वेगळी दिशा प्राप्त होणं, देवस्वरूप अशा प्रकारचं जीवानं होऊन जाणं, याला मुक्ती अशा प्रकारचं म्हणतात. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, तुम्हा आम्हाला मिळालेलं जे शरीर आहे ते भगवंत अंतःकरणामध्ये साठवण्याकरता मिळालेलं आहे, देवस्वरूप होण्याकरता मिळालेलं आहे. पहिला प्रश्न या अभंगामध्ये आहे, साठविला हरी जिहे हृदय मंदिरी. अंतःकरणामध्ये तुकोबाराय सांगतायत हरीला साठवा. इथं प्रश्न असा निर्माण होतो, तो अंतःकरणामध्ये साठवायच्या अगोदर तो अंतःकरणामध्ये नाही का, हा प्रश्न आहे. अंतःकरणामध्ये देव साठवायचा आहे, हा प्रश्न असा आहे. जर साठवायचा अंतःकरणामध्ये तर तो अंतःकरणामध्ये नाही का, हा प्रश्न आहे. हा अंतःकरणामध्ये तो आहे पण निद्रिस्त आहे, तो जागा नाही आहे. तो कसा आहे? जागा नाही आहे महाराज. तो जर जागा असता तर अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण केल्या नसत्या. हा, मी कायम कीर्तनातून प्रवचनातून सांगत असतो, तो जर जागा असता तर बांधावरून सख्या भावाबरोबर आपण भांडणं केले नसते. तो जर जागा असता तर सख्या जावा दोन भावांना गुणेगोविंदानं एकत्र नांदताना बघितलं असतं. तो जर जागा असता, हा तर महाराज हा विचार आणि या ठिकाणी अधर्मानं समाज वागला नसता. तो जर जागा असता तर मला असं वाटतं गड्या, कुणी कोणाची अवहेलना केली नसती, कुणी कोणाची निंदा केली नसती, हा कुणी कोणाचा अपमान केला नसता. काय ह्या गोष्टी आपल्याकडनं घडतात त्याचं कारण आहे भगवंत निद्रिस्त आहे आपल्या अंतःकरणामध्ये, जागा नाही आहे, तो झोपलेला आहे. तो जाणणं गरजेचं आहे. तो जाणण्याकरता काय करावं लागेल? त्याचं भजन करावं लागेल. नाहीतरी जीवनाचं सार भजनातच आहे, जीवनाचं सार भजनात आहे. भजन जर जीवनातून वजा केलं तर जीवनात काय खरं आहे सांगा बरं? काय खरं आहे होय पुरुष मंडळी? भजन जर सोडलं जीवनातून तर जीवनामध्ये काही खरं नाही बाकी बाबा. मी कायम कीर्तनात सांगत असतो, या मृत्यूलोकामध्ये सारात सार काय असेल तर ते देवाचं भजन आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळ पाणी जप तसे वारंवार, म्हणून शूळ पाणी जप तसे वारंवार, म्हणून शूळ पाणी जप तसे वारंवार, म्हणून शूळ पाणी जप तसे वारंवार. अंतःकरणामध्ये भगवंत साठवायचं असेल तर त्याचं अविरतपणे सतत अशा प्रकारचं भजन करावं लागेल. सतत भजन केलं तर देव अंतःकरणामध्ये साठवल्या जाणार आहे. अन्यथा तो साठवल्या जात नाही, तो धरल्या जात नाही, तो पकडल्या जात नाही, तो हस्तगत होत नाही, तो आपलासा होत नाही. आपलासा होण्याकरता, हस्तगत होण्याकरता, त्याला साठवण्याकरता त्याचं भजन महत्वाचं. या मृत्यूलोकामध्ये सारात सार काय असेल तर भजन आहे. या मृत्यूलोकामध्ये गोडात गोड काय असेल तर भजन आहे. या मृत्यूलोकामध्ये श्रेष्ठात श्रेष्ठ काय असेल तर भजन आहे. या मृत्यूलोकामध्ये पापिष्ट माणसाला सुद्धा स्वर्गाची प्राप्ती करून देणारं साधन जर काय असेल तर त्याचं नाव भजन आहे. या मृत्यूलोकामधलं अमृत पेल्यानंतर जे सुख प्राप्त होत आहे ते सुख भोगण्याचं साधन म्हणजे भजन आहे. भजन भजन इतकं महत्वाचं आहे पुरुष मंडळी, इतकं महत्वाचं आहे. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अमृत भजना पुढं फिक आहे. अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास जिवे
फरक आहे भजनापुढं. किती इतकं श्रेष्ठ असणारं काय आहे? भजन आहे भजन. आणि ते भजन करण्याकरता संत महात्म्यांनी काय ठिकाणी प्रयोजन करण्याची गरज नाही. आहे त्या स्थितीत करता येणारं साधन म्हणजे भजन आहे. जिथं असेल तिथं, ज्या अवस्थेमध्ये आपण असू त्या अवस्थेमध्ये करता येणारं साधन म्हणजे भजन आहे. शांती ब्रह्मन नाथ बाबाचं तर गोड प्रमाण आहे. हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करिता हरिबोला. ऐका नाही, जर देवाचं भजनच करत येत नसेल तर नाथ बाबा बोलतायत बरं का, ज्याला भजन करता येत नाही ना त्यानं निदान व्यर्थ बडबड तरी करू नये, निरर्थक अशा प्रकारचं आयुष्य तरी घालू नये. मग काय करावं त्यानं? त्याला प्रमाण आहे. ऐका, हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी बोला. व्यर्थ गलाबला करू नका, व्यर्थ गलाबला करू नका, व्यर्थ गलाबला करू नका. हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी बोला. व्यर्थ गलाबला करू नका, व्यर्थ गलाबला करू नका, व्यर्थ गलाबला करू नका. हरि बोला हरि बोला हरि बोला रे, हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी अबोला. अबोला आहे का? बोलायचंच नाही, शांत राहायचं. व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. ऐका, शांत बसा. निरर्थक अशा प्रकारचं जीवनाचं मातेरं करू नका. देवाचं भजन हे जीवनाचं सार आहे. देवाचं भजन हे जीवनाचं सार आहे पुरुष मंडळी. पण तुम्ही आपण प्रपंचामध्ये रमलेलो मंडळी, विषय सुखात रमलेलो मंडळी, तुम्हा आम्हा सर्व पामर जीवाला काय भजन गोड लागणार आहे? काय भजन प्रिय वाटणार आहे? भजन हे उद्धाराचं साधन आहे. या दृष्टिकोनातून आपण त्या भजनाकडे काय पाहणार आहे? रममान झालेलो मंडळी आहोत आपण प्रपंचामध्ये, रममान. नारायणगिरी बाबा म्हणायचे, इतके गुंतलेत ना तुम्ही, निष्ठायचा प्रयत्न केला ना तरी निष्ठू शकत नाहीये. बाबाचा कायम एक दृष्टांत असायचा गणेश बाबा. काही जण प्रपंच त्यागायला तयार आहेत पण प्रपंच त्यांना सोडीना. ते प्रपंच नको म्हणतायत बाबा, पण प्रपंच म्हणतोय तुझ्या वाचून आम्हाला करमत नाही. प्रपंच त्याला सोडत नाही आहे, तो सोडायला तयार आहे प्रपंचाला. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस नारायणगिरी बाबा सांगायचे, दोन मित्र लय दिवसातून एकत्र आले आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दोघं बरोबर दारू पेले, फुल दारू पेले. अचानक पाऊस झाला आणि ओढ्याला पूर आला. एका ओढ्यावरून ते महाराज जात असताना त्या ओढ्यामध्ये एक अस्वल वाहत आलं वरून. आता फुल पेले, त्या ओढ्याच्या पुलावरती येऊन हे दोघं जण थांबले. ऐका बरं का सांगतोय मी, तुम्ही प्रपंच सोडायला तयार आहे पण प्रपंच तुम्हाला सोडत नाहीये. ऐका, बाबा म्हणायचे त्या पुलावरती हे येऊन थांबले आणि थांबल्यानंतर महाराज ते अस्वल जाताना दिसलं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, चंद्र पडलेला, प्रकाशामध्ये चंद्राच्या ती दिसलं त्यांना वाहत जाताना. त्याच्यात एका जणाला जास्त चढलेली होती. तो म्हणला, अरे पाऊस आहे, वारा आहे, थंडी वाजते आणि कोणाची तरी चांगली घोंगडी वाहत चालली. म्हणला कोणाची तरी चांगली घोंगडी वाहत चालली. तो दुसरा म्हणला, तिची आपल्याला जास्त गरज आहे, विचार कसला करतो, उडी टाकन तिला काढ. मग थोडासा विचार करावा ना. यानं लगेच उडी टाकली. आता महाराज जुन्या काळची म्हण होती, बुडणाऱ्याला फांदीचा आधार, बुडणाऱ्याला फांदीचा आधार. हा पोहत पोहत महाराज घोंगडी समजून महाराज त्या अस्वलापर्यंत गेला. त्या अस्वलाला स्पर्श होता होताच महाराज त्या अस्वलानं पडदिशी याला मिठी मारली. हा ऐका बरं, 10 मिनिटं झाल्यावरती येत नाही माणूस, 20 मिनिटं झाल्यावरती येत नाही. आता वरचा म्हणला, इतका वेळ लागतोय का घोंगडी आणायला? तो आवाज देऊ लागला, ए कमली जाती है तो जाने दो, तू ऊपर आ. काय म्हणला? घोंगडीला कमली म्हणतात हिंदीतून. कमली जाती है तो जाने दो, तू ऊपर आ. तो खालचा म्हणला, कमली को मैं छोड़ता हूं लेकिन कमली मुझे
हा कळतंय ना तुम्हाला? कमली को मैं छोड़ता हूं लेकिन कमली मुझे नहीं छोड़ती. तुकोबरायांचा गोड प्रमाण आहे, ऐका. जन तरी देखे गुंतले प्रपंच हो, जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंच तरी देखे गुंतले प्रपंच. हे स्मरण ते त्यांचे त्यासी नाही, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही, स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले हो देखे गुंतले प्रपंच, जन तरी देखे गुंतले प्रपंच. जन तरी देखे गुंतले प्रपंची आणि स्मरण ते त्यांचे त्यासी नाही. काय करतोय आम्ही, काय करायला पाहिजे? स्मरणच नाही महाराज. हे जीवन भजनाकरता दिलेलं आहे, अंतकरणामध्ये देव साठवण्याकरता दिलेलं आहे. अन्य अशा प्रकारचं जीवन इतरत्र कामाकरता याचा वापर करू नका. इतरत्र गोष्टी करता याचा वापर करून जन्म मरण नावाच्या राहाडगाडग्यामध्ये गुंतू नका. त्यातून सुटण्याचा प्रयत्न करा, त्यातनं निसटण्याचा प्रयत्न करा. याच जन्मात संधी आहे बरं, अन्य योनीमध्ये नाही, याच जन्मात संधी आहे. ही जर संधी दवडली ना, परत ही संधी येण्याकरता कितीतरी जन्म फिरावं लागेल, मग ही संधी प्राप्त होणार आहे. म्हणून या संधीचं सोनं करा, सोनं. मी कायम कीर्तना प्रवचनात सांगत असतो, ऐका. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. लिहिणाऱ्यांना गोड लिहिलं महाराज. इसे छोड़ विषय विष पीना क्या. कळतंय ना, ऐकताय ना? टोपीवाले, फेट्यावाले, मावशी, काका, मामा, ऐका. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, प्रभु नाम नहीं तो जीना क्या, जीना क्या. अंतकरणामध्ये देव साठवायचं असेल तर त्याचं भजन अतिशय महत्वाचं आहे. मी सांगतोय तुम्हाला, इसे छोड़ विषय विष पीना क्या. ऐका ना, प्रपंच भोगणं, विषय भोगणं म्हणजे विषच सेवन करणं आहे. काय सेवन करणं आहे? विषच सेवन करणं आहे. काम नावाचं महाराज काम भयानक आहे बरं. विषय म्हणतात त्याला, विषय 5 प्रकारचे विषय आहेत. ऐका नाही, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचम विषय आहेत. महाराज 6 प्रकारचे विकार आहेत, 5 विषय आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्स्य, दंभ, अहंकार, हे सगळे आपण सेवन करतोय. सगळे आपण जण महाराज या ठिकाणी उपभोगतोय ते. पण याच्या नादी लागू नका, यातनं बाहेर पडा. हे देणारं जे सुख आहे ना, हे क्षणिक टिकणारं सुख आहे. चिरकाल टिकणारं सुख हे भजनात आहे, भजनात. महाराज भजनाचा आनंद वेगळा आहे. भजनाचा आनंद चिरकाल टिकणारा अशा प्रकारचा आहे. उद्धाराला कारणीभूत आहे भजनाचा आनंद. माझ्या समन्वयातले काही मुलं आमच्या गावाकडे गेलं का मला विचारतात,
काय तुझी ती गाथा, काय तुझी ती ज्ञानेश्वरी. कार्तिकी आली की महाराज आळंदीला, आणि आषाढी आली की पंढरीला. काय ते तुमचं धोतर, काय ते तुमची माळ, काय ते तुमच्या कपाळाला गंध. पण माझ्या समन्वयातल्या मुलांना मला सांगायचंय करा, मी का ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करतो त्याचं कारण आहे माझ्या जीवनाचं सार तसं करण्यात आहे. मी का तुकोबरांच्या गाथ्याचं पारायण करतो त्याचं कारण आहे माझ्या जीवनाचं सार तसं करण्यात आहे. मी का आषाढी आल्यानंतर पांडुरंगाच्या पाया पडण्याकरता जातो तर माझ्या जीवनाचं सार तसं करण्यात आहे. मी का महाराज वडीलधाऱ्या माणसांच्या शब्दाचा आदर करतो त्याचं कारण आहे माझ्या जीवनाचं सार असं करण्यात आहे, असं करण्यात आहे. पण नाही कळणार महाराज हे तुम्हाला. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, तू का म्हणे मेलो सांगता सांगता, आणि आयसियांची कथा काय बानू. कीर्तनकार किती मरतीन यात विशेष नाही महाराज. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय अखिलकोट दयागण पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अवतार आहेत. ते मेले सांगून आपल्याला, तरी समाजामध्ये बदल झाला नाही. तुमच्या आमच्यामध्ये काय बदल होणार आहे, काय बदल होणार आहे महाराज. एक कीर्तनकार मांडीला होऊन बसला आणि बोलता बोलता म्हणला, मला महाराज तमाशानं माणसं बिघडली नाही, कीर्तनं सुधारली नाही. कीर्तनकारानं बोलावं कुणी, बबन काका हे कुणी बोलावं, कीर्तनकारानं नाही महाराज. परिवर्तनाची अपेक्षा जर आपल्या अंतकरणामध्ये असेल तर समाज बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे. आमचे गुरुवर्य इंदुरीकर महाराज नेहमी एक वाक्य सांगायचे, महाराज पिढी गेली नालकर मामा तुमचे तानाजी मामा, पिढी गेली अख्खी, नाही मंदिर झालं. पण या तरुण मुलांनी हातात घेतलं. गुरुवर्य बाबा सांगायचे, तरुण एक शक्ती आहे. वाक्य ऐका बरं, वाक्य ऐका. तरुण एक शक्ती आहे आणि एकत्र आली तर क्रांती आहे. क्रांती, क्रांती आहे महाराज. गेलं ना विषय, पण हे तुमच्या डोळ्यानं तुम्हाला दिसलं, हे सगळ्यात मोठं वैभव आहे, हे सगळ्यात मोठं वैभव आहे. हा म्हणून महाराज हे आपण जे म्हणतो ना महाराज, परिवर्तन होण्याची अपेक्षा आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे. दुसरा बदलेल मग आपण पाहू. नाही महाराज, आपल्यापासून सुरुवात पाहिजे. आपण बदललं पाहिजे ना, आपल्यापासून सुरुवात पाहिजे. पण नाही महाराज, समाज दुसऱ्याला बदलण्याकरता झटताना दिसतोय, स्वतः मात्र महाराज तसाच आहे, तसाच आहे महाराज. आपण कोरडे पाषाण काहीतरी आहे ना, ते दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण. काय उपयोग आहे सांगा बरं. आम्ही तुम्हाला सांगायचं रोज 10 ओव्या वाचा, आणि सकाळी बायको म्हणली पूजा करा तर तो म्हणतो आम्हाला काम नाही, मला दुसरे उद्योग आहे. जमतंय का? नाही जमत महाराज. आपल्याला पूजा करावं लागेल, आपल्याला गाथ्याच्या 10 अभंग रोज वाचावी लागतील, आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या रोज वाचाव्या लागतील. तेव्हा सांगण्याचा अधिकार आपल्यामध्ये आहे. श्रीगुरु नारंगिरी बाबांच्या शिव्या लोक फुलं म्हणून जलायचे, त्याचं कारण आहे फुलं सुद्धा प्रसाद वाटायचा लोकांना, शिव्या सुद्धा प्रसाद वाटायचा. प्रसाद आपण सांगतोय का लोकांमध्ये परिवर्तन होत नाही, त्याचं कारण आहे सांगणाऱ्याचं आचरण तसं नाही. हे महाराज स्पष्ट आहे. का समाजामध्ये परिवर्तन होत नाही त्याचं कारण आहे सांगणारा त्या पद्धतीचा नाहीये. समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता सांगणाऱ्यानं त्या मार्गाने चालावं लागतंय. कठीण आहे परमार्थ, सोपा नाही आहे परमार्थ. पण काय महाराज, जो करतोय त्याला माहित आहे काय परमार्थामध्ये काय त्रास आहे, काय दुःख आहे. सहन करणं सोपं नाही महाराज. नको नको तो समाज बोलतोय तरी त्याच रस्त्यानं चालत राहावं लागतंय. तेव्हा परमार्थाची फलश्रुती माणसाच्या जीवनामध्ये माणसाला प्राप्त होत असते. देवाचं भजन जीवनाचं सार आहे. बाकी काही करू नका महाराज, भजन करा. भजन 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 महत्वाचं आहे. भजन सोडलं तर देवाला दुसरं काही आवडत नाही. भजन महत्वाचं आहे. मी सांगत असतो एक काम दोहा ऐका. भजन न करणारा माणूस पंचपंख बिना, हस्तिदंत बिना, नारी पुरुष बिना, कोपनीर बिना, धेनुशीर बिना, वेश्या पुत्र पिता भिना, सुमिरन करले मेरे मना, सुमिरन कराले, सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन कराले पंचपंख बिना. भजन न करणारा माणूस
गरुड नावाचा पक्षी आहे, बलाढ्यशाली आहे, पण पंख नसेल तर काय करायचं त्या शक्तीला? काय करायचं त्या शक्तीला सांगा ना? काय उपयोग नाही महाराज गरुड असून सुद्धा, का तर त्याला पंख नाही, नाकामी येतो. तसं माणसाचं शरीर मिळालंय, भजन करत नसेल तर पंख नसलेला पक्षी आणि भजन न करणारा माणूस सारखाच सारखा. धेनु शिर बिना आहे का नाही, किंवा हस्तिदंत बिना. बलाढ्यशाली हत्ती आहे महाराज, त्याला दात नाही, काय कामाची शक्ती आहे त्याची? काहीच कामाची नाही. तसं माणसं वैभवशाली आहे, श्रीमंत आहेत, आपण भजन मुखात नाही, काय करायचं महाराज त्याचं? नामविन मुख सर्पाचे ते बीळ जीवन व्यापार सर्प आहे. नामविन मुख सर्पाचे ते बीळ काही उपयोग नामाविन मुख सर्पाचे ते बीळ जिव्हानु भेकाळ सर्प आहे. ऐका नाही, भजन नसेल मुखात तर सापाचं बीळ आणि आपलं तोंड सारखंच आहे, काहीच फरक नाही. हा महाराज 10 परस विहीर घेतली आणि एक थेंब पाणी लागलं नाही, काय विहीर कामाची आहे? कूप नीर बिना. आहे का? हा महाराज विहीर काहीच कामाची नाही, का तर कोरडी आहे. तसं माणसाच्या जीवनात भजन नसेल तर जीवन कोरं आहे महाराज, हा निरर्थक अशा प्रकारचं आहे. हा महाराज वेश्या पुत्र. आहे का नाही? हा महाराज या ठिकाणी सांगितलंय, वेश्याच्या मुलाला जसं बाप कोणाला म्हणावं हे सांगता येत नाही ना महाराज, ऐकायला कठीण आहे, पण हे शिकांचे धर्मगुरूंचे वाक्य आहे. ऐका नाही महाराज, ते सांगतायत वेश्याच्या मुलाला जसं बाप कोणाला म्हणावं हे सांगता येत नाही ना, तसं भजन न करणारा माणूस आणि वेश्याचं पोरग सारखंच आहे, सारखंच आहे. भजन महत्वाचं आहे जीवनामध्ये महाराज. का भजन महत्वाचं आहे? त्याचं कारण आहे अनादिकालापासून आपल्या मागं जन्म मरण रूपी नावाचं दुःख लागलेलं आहे. हे संपवण्याकरता एकमेव साधन म्हणजे भजन आहे. भजन जर जीवनातून सोडलं महाराज तर बाकी सगळं महाराज निरर्थक आहे, सगळं. आणि भजनातून होणारं संघटित होणारं पुण्य, त्याचं मोजमाप हा अजून या विश्वामध्ये तराजू निर्माण झाला नाही का त्याची तुलना करता येईल. त्या पुण्याची, त्या सामर्थ्याची तुलना कशाने करता येईल? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना कोण करी, पुण्याचे गणना कोण करी, पुण्याचे गणना कोण करे, पुण्याचे गणना कोण करे. त्यातनं संघटित होणारं जे पुण्य आहे भजनातून, ते मोजण्याकरता या विश्वामध्ये तराजू नाही आहे. पुण्याची गणना कोण करी. ऐका, ते मोजता येत नाही, म्हणून भजनाला प्राधान्य द्या जीवनामध्ये. भजन करणं सोपं आहे पुरुष मंडळी. तुम्ही आपण प्रापंचिक जीवन जगणारे माणसं आहोत, शेतकरी वर्ग आहे. गंमत अशी आहे महाराज, बहुतांश लोकांचं म्हणणं असं आहे, महाराज तुमच्यासारखं भजनाकरता आमच्या आयुष्यामध्ये वेळ शिल्लक नाही आहे, टाईम नाही आहे, आम्हाला वेळ नाही आहे. हा प्रपंच इतका भयानक आहे की भजन आम्हाला तो करू देत नाही आहे. नाही नाही, आम्हाला वेळच नाही या विश्वामध्ये भजन करण्याकरता. शेतकऱ्याला एक सांगणं आहे गड्या, मीही जनावरं पाळलेत आणि तुम्हीही जनावरं पाळताय. माझ्याकडे 11 गाया होत्या, मी 70 लिटर 80 लिटरपर्यंत दूध घातलेलं आहे महाराज. पण माझा नेम असा होता, भजनाला करता टाईम नाही त्या माणसांकरता सांगतोय बरं का. 10 लिटरची गाय जर पिळायला बसलं, 10 लिटरची, तर पहिल्या धारीला
रामकृष्ण हरी करायचं हरिपाठाची सुरुवात. कामामध्ये काम, कामामध्ये काम, हो कामामध्ये काम, हो कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काजी म्हणा राम राम, काजी म्हणा राम राम, काजी म्हणा राम राम, काजी म्हणा राम राम. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवशम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे जाईल भवशम, हो सुख होईल वा वा वा, आहे का नाही. भगवान महाराजांचा परमार्थ खरंच कामामध्ये काम आहे का नाही. आणि अतिशय समर्पक प्रमाण आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. सुखाचं रूपांतर दुःखात व्हावं याकरता प्रपंचिक जीवानं काम करत असताना भजन करावं. 10 लिटरची गाय पिळायला बसलं किशोर मामा, हरिपाठाची सुरुवात केली. पहिल्या धारेला रामकृष्ण हरी, पहिल्या टप्प्यातले 8 अभंग, दुसऱ्या टप्प्यातले 9 अभंग. 10 लिटर गाय पिळूस तर, ऐकताना माया सासाव ऐका, 10 लिटरची गाय पिळूस तर हरिपाठाचे 2 टप्पे होतात महाराज. तुम्ही प्रयोग करून पहा. 10 लिटरची गाय पिळायला बसलं तर हरिपाठ जर चालू केला तर हरिपाठाचे 2 टप्पे होतात. पहिल्या टप्प्यातले 8 अभंग, दुसऱ्या टप्प्यातले 9 अभंग, म्हणजे विठोबा रखमाईपर्यंत हरिपाठ होतोय. पण आपला हरिपाठ कसा चालू होतो माहिती आहे का पुरुष मंडळी? जेव्हा गाय उडी मारून बादलीत पाय घालेन ना, हा उताना पडन, मग म्हणतो रामकृष्ण हरी, आहे का नाही. नाही चालत रे. गाय पिळता पिळता जर हरिपाठ केला ना महाराज, असंच आहे ना डॉक्टर, हा तुम्हाला चांगला अनुभव आहे का नाही. हा महाराज, आपला हरिपाठ तिथून चालू होतो उताना पडल्यावर, आहे का नाही. ऐका, गाय पिळताना जर हरिपाठ केला महाराज, जेवढं दूध आहे तेवढंच पाणी टाका, फॅट डिग्री वाढल्या जाते, कमी नाही होत. हा माझा अनुभव आहे बरं का. तुम्हाला युरिया टाकायची गरज नाही, तुम्हाला तेल कालायची गरज नाही, तुम्हाला काय अजून काय मीठ कालायची गरज नाही, काय काय आपल्याला माहित नाही भाऊ, एवढ्या भानगडीत आपण पडलो नाही. हा परंतु महाराज आहे, मला सांगायचं, हे जीवन भजनाकरता दिलेलं आहे. भजनाचं सामर्थ्य काय आहे? अंतकरणात साठवल्या जाणार आहे. तो तसा नाही साठवल्या जाणार. जनाबाईनं अविरतपणे देवाचं भजन केलं. पाट उठायची दळायला, दळण करताना म्हणायची, सुंदर माझे जाते ग फिरते बहु तुके, ओ गाबू कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ गाबू कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ गाबू कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओ गाबू कौतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. जनी जाते गायीला किरती राहिला, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. ऐका नाही महाराज, अविरतपणे भजन केलं तेव्हा अंतकरणामध्ये जो साठवल्या गेला. जीवनाचं सार भजनात आहे. पुरुष मंडळी वाक्याकडे लक्ष द्या. जीवनाचं सार भजनात आहे. वेश्याच्या पोटी जन्माला आलेल्या कानोपात्रेला समजलं, आपल्यासारख्याला समजू नये का?
जीवनाचं सार भजनात आहे. कसाही समाजात जन्माला आलेल्या सज्जनाला कळालं, आपल्याला समजू नये का? जीवनाचं सार भजनात आहे. माळी समाजात जन्माला आलेल्या सावता महाराजाला कळालं, आपल्याला कळू नये का? जीवनाचं सार भजनात आहे. कुणबी समाजात जन्माला आलेल्या तुकोबाला कळालं, आपल्याला कळू नये का? जीवनाचं सार भजनात आहे. ब्राह्मण कुळात जन्माला आलेल्या 4 भावंडांना कळालं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, आपल्याला समजू नये का? अरे जीवनाचं सार भजनात आहे. भिल्लाच्या समाजात जन्माला आलेल्या शबरीला कळालं, आपल्याला कळू नये का? कळू नये का आपल्याला? निरर्थक जीवन चाललंय महाराज माणसांचं, निरर्थक. एक गोष्ट लक्षात घ्या, कबीर महाराजांचा अभंग आहे. महाराज नगना आवे नगना जावे, कबीर महाराजांचा अभंग आहे बरं. नगना आवे नगना जावे, सात नाही कफना. ना कबीर महाराज म्हटले, अरे वेड्यांनो, नगना आवे नगना जावे, सात नाही कफना. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. समज मना कोई नाही अपना, कोई नाही अपना, समज मना कोई नाही अपना. ऐका, तुम्ही हे जे करताय ना, हे काहीच नाही महाराज, तुमचं काहीच नाही, फक्त भजन आहे तुमचं. आहे भजन, एकमेव साधन आहे तुम्हाला दुःखातून सोडण्याकरता. जन्म आणि मरण नावाचं राहडगाडगण जीवनातून संपवण्याकरता एकमेव साधन भजन आहे. या अभंगाचं शरण आहे ना शेवटचं, मला लय आवडतं महाराज. कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, हरि नाम जपना, समझ मना कोई नहीं अपना, कोई नहीं अपना, समझ मना कोई नहीं अपना. ऐका, काय नाही महाराज बाकीच हे जे करत आहे ना तुम्ही, हे काय नाही महाराज, फक्त भजन जीवनाचं सार आहे. भजन करा, भजनानं काय होणार आहे? तो अंतकरणामध्ये साठवल्या जाणार आहे. परमात्मा अतिशय सुंदर आहे महाराज, तो अंतकरणामध्ये साठवावा तरच जीवनाचं सार आहे. कधीतरी कल्पना करा महाराज, पुरुष मंडळी, कधीतरी कल्पना करा, देवाचं भजन जर एवढं सुंदर आहे, देवाचं भजन जर एवढं गोड आहे महाराज, तो परमात्मा किती सुंदर असेल, तो परमात्मा किती गोड असेल. कधीतरी निवांत महाराज आता शेतात गेलात तुम्ही, लिंबाच्या झाडाला, बाबळीच्या झाडाला पाठ लावा आणि ही कल्पना अंतकरणामध्ये विचार करा, किती सुंदर असेल तो. देवाचं नाव किती गोड आहे बरं, विठ्ठला, आहे का नाही? विठ्ठला, केशवा, माधवा, मुकुंदा, नारायणा, हरी, आहे का नाही? किती नाव सुंदर आहे. कल्पना करा, तो साठवायचा अंतकरणामध्ये तो परमात्मा. मी एक काव्य महाराज कायम म्हणत असतो, ऐका. नाम तुम्हारा तारणहारा, ऐका बरं, देवाच्या भजनाचं सामर्थ्य सांगतोय. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. अंतकरणात मध्ये ही भावना असावी प्रत्येकाच्या. श्रीमंत संत ज्ञानोबराय समाधिस्थ होत असताना मला असं वाटतं गड्या, कदाचित ज्ञानोबरांची हीच अपेक्षा असावी किंवा ज्ञानोबरांच्या मुखातले हे शब्द असावेत. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. श्रीमंत संत तुकोबरांनी यथार्थ जीवन ज्या गाथ्याकरता समर्पित केलं, तो गाथा ज्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी दगडाला बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवला, त्यावेळेस शिळेवरती बसलेले तुकोबरायांचं हेच मागणं असेल, हेच विचार असतील, हीच भावना अंतकरणातली असेल. नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे बरं का. जिनकी रचना इतनी सुंदर, जिनकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा. जिनकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. कल्पना करा
महाराज त्याच्या भजनाचं सामर्थ्य आपल्याला तारण्याचं, आपलं जीवन उद्धारून नेण्याचं सामर्थ्य त्याच्या भजनात आहे. किती बलाढ्यशाली आणि किती सुंदर तो परमात्मा असेल. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, मदनाचा पुतळा, राजस कुमार 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 मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिया, लोपलिया लोपलिया कस्तोरी मळवट चंदनाची गोटी, कस्तोरी मळवट चंदनाची, कस्तुरी मळवट चंदनाची गोटी, कस्तुरी मळवट चंदनाची गोटी. अतिशय सुंदर परमात्मा आहे. तो अंतकरणामध्ये साठवण्याकरता त्याचं भजन अविरतपणे आपल्याला करावं लागणार आहे. कसं करावं लागणार आहे? सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवान सांगतात, अर्जुना, जो सतत भजन करतोय ना, तो मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. तो भक्त मला आवडतोय. हा भजन करणारा भक्त असावा, ऐका नाही, भोजन करणारा नाही. काय करणारा असावा? भजन करणारा असावा. तुम्हालाही हातापाया जोडून विनंती आहे, निरर्थक घालू नका जीवन, भजन करा जीवनामध्ये. भजन केलं ना महाराज, हा खऱ्या अर्थानं जीवनाचं सार भजनात आहे. हा अन्य गोष्टी करू नका. का भजन करायचं? त्याचं कारण आहे, हे जन्माचं आणि मरणाचं दुःख भयानक आहे. देव अंतकरणामध्ये साठवण्याकरता भजन करायचंय. जन्म आणि मरणरूपी दुःख जीवनातून संपवण्याकरता भजन करायचंय. केलं पाहिजे महाराज. अनेकांनी ते केलंय. ज्यांनी केलं त्यांनी तर आपल्याला करण्याकरता सांगितलंय. आपण नाही करत महाराज. एकदा जरी भजन महाराज केलं ना, रामकृष्णारी या शब्दाचं जे महाराज खऱ्या अर्थानं तुलना मोजमाप जर करायची ठरली तर कशानंच करता येत नाही. बलाढ्यशाली महाराज, त्याची ताकद. हा महाराज अगणित असणारं सामर्थ्य त्या भजनात आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, हे सामर्थ्य कशात आहे? भजनात आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. आणि जळतील पापे जन्मांतरीचे, कित्येक जन्माचे पाप असू द्या तुमचे, कित्येक जन्माचे. या जन्माचे नाही बरं, या जन्मातलं कितीक पाप आहे महाराज. वक्ते बाबा सांगायचे, खाऊन खाऊन कितीक कोंबड्या खाल्ल्या म्हणायचे 2-4 टेम्पू, पिऊन पिऊन कितीक दारू प्यायल्या म्हणायचे 2-4 टँकर. अरे तो वाल्या रोज एक ब्राह्मण मारायचा आणि त्याच्याकडचा 40 ग्राम हिसकायचा आणि रानात टाकायचा. 7 रांजणं भरवली त्याने. वक्ते बाबा म्हणायचे, किती? 7 रांजणं. तरी महाराज या जगाच्या बापाला त्यानं लिहिलं तसं वागावं लागलं. हे सगळे सामर्थ्य भजनानं त्याच्यात प्राप्त झालं. आपल्यात नाही परिवर्तन होणार का? आपल्यात होणार नाही का पुरुष मंडळी? निदान महाराज ज्ञानोबरायांना समाधिस्थ करण्याकरता जगाचा बाप आपल्या पत्नीला घेऊन येतोय. निदान शेवटचा क्षण मोजत असताना, शेवटचा श्वास घेत असताना तो निदान आपल्या स्मरणात यावा याकरता तरी अखंडित भजन करावं. तुकोबारायांना सदैव वैकुंठ गमन, तुकोबारायांना नेण्याकरता देव येतोय विमान घेऊन. निदान शेवटची घटिका मोजत असताना तो आपल्याला दिसावा या भावनेनं तरी भजन करावं. यापेक्षा आपली नसावी ही भावना, ही अंतकरणामध्ये इच्छा प्रत्येकाची असावी. प्रत्येकाची भावना पाहिजे. त्यांना तो नेण्याकरता आला, त्यांना तो समाधिस्थ करण्याकरता आला. आम्हाला कमीत कमी त्याचं भजन व्हावं,
त्याचं स्मरण आम्हाला व्हावं. पण आपण प्रपंचिक माणसं आहोत. मेलं तर 72 पण भजन नाही. काही माणसं आहेत महाराज कट्टर, हिरण्यकश्यपूच्या कुळातले सगळे आहे का नाही. तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज, नावं न घे तयाचे आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं भजन कोणला आवडत नाही. हा, जे हिरण्यकश्यपूच्या कुळातले त्यांना, ज्याला आवडत तो त्यातला नाही बरं, ज्याला नाही आवडत त्याला आहे. वक्ते बाबा म्हणायचे, पोरा हो मंदिराजवळचे घर आहेत, रोज संध्याकाळी 7 ते 9 हरिपाठ करत जा. बाबा सांगायचे पाठाला, तुम्ही असताल त्यावेळेस मला असो. कबीर महाराजांच्या मठामध्ये पंढरपूरला चातुर्मासाला बाबाचे पाठ असायचे, जायचो महाराज आम्ही. बाबा म्हणायचे मंदिराच्या जवळ घर आहेत, भोंगे लावलेले आहेत वरती, भजन करणारे मंडळी आहेत, हरिपाठ करणारे. ऐका बरं का, बाबा म्हणायचे हरिपाठ करणाऱ्या पोरांनी भोंग्या लावून हरिपाठ करावा. हा, कमीत कमी परिसराला आवाज जाईन. हा, नकळत वटपुट फुटतीन. कुणी रामकृष्ण हरी म्हणन, कोणाचे हरिपाठ पाठ असेल तर हरिपाठ म्हणन, त्या निमित्तानं त्यांना साधना घडेल. पण आपले येडपाट म्हणी मंदिराजवळच्या लोकांनी लगेच 2-4 गावातल्या माणसांची गाठ घ्यावी. गाया पिळायचा टाईम आणि त्या पोरांच्या भोंग्याचा आवाज, लगे पोरांनी दुसऱ्या दिवशी हरिपाठच बंद करून टाकायचं. लगेच हरिपाठ, अरे येड्यांनो हरिपाठ नाही बंद करायचं. वक्ते बाबा म्हणायचे, ज्यांना त्रास होतो ना हरिपाठाचा, इतका हरिपाठ रंगात करायचा म्हणे, त्यांच्या त्रासानं हरिपाठ नाही बंद करायचा, आपल्या त्रासानं ते मेले पाहिजे इतका हरिपाठ करायचा. कळतंय ना तुम्हाला, कळतंय ना. हा, म्हणून मला सांगायचं आहे तुम्हाला, भजन महत्वाचं आहे. हा, भजना सोडून महाराज जीवनामध्ये काय नाही महत्वाचं. आणि कशाला प्राधान्य देऊ पण नका महाराज. मान प्रतिष्ठा, पद पदवी, गादी हे सगळं निरर्थक आहे, निरर्थक आहे. भजन जीवनाचं सार आहे. भजन सोडलं ना महाराज काहीच नाही. महाराज तुमच्या आमच्याकडे काय आहे, बागायती 400 एकर जमीन इंद्रायणीच्या काठाला तुकोबरायांची होती. किती एकर? हा, यांच्या पिढ्या गेल्या. यावर्षी पाणी आलं निळवंड्याच तुमच्या गावाला, पिढी गेली महाराज एक अख्खी. यावर्षी पाणी आलंय इंद्रायणीच्या काठाला 400 एकर बागायती जमीन. दावणीचा बैल चाऱ्या वाचून मेला, भजन नाही बंद केलं. दुर्गादेवी नावाच्या दुष्काळामध्ये बायको अन्न चाऱ्या वाचून मेले, अन्न पाण्या वाचून, भजन नाही बंद केलं. ऐका ना पुरुष मंडळी, तरणा बांड संताजी नावाचा पोरगा तुकोबारायांच्या मांडीवरती आपलं मस्तक ठेवतोय. बापाच्या आणि आईच्या तोंडाकडे पाहून म्हणतो, आई आणि बाबा एक घोट पाणी पिण्याकरता मला मिळेल का? काय बोलतोय पोऱ्या, एक घोट पाणी पिण्याकरता मला मिळेल का? काय परिस्थिती आहे महाराज. 400 एकर बागायती जमीन होती तुकोबारायांची. आम्ही महाराज थोडं प्रतिष्ठा आलो, थोडं मान आला, थोडं सन्मान वाढला की आम्ही म्हणतोय भजन करणं काय आमचं काम आहे का? अरे येडे ऐक, कुणी केलं भजन? पुण्याचे जहागीरदाराची बायको महाराज, पोरगी तुकोबारायांची बायको होती. पुण्याचे जहागीरदार, सोलापूरचा जो हवे तुकोबारायांच्या इस्टेटीत येतो. किती श्रीमंत तुकोबार आहेत. बायको मेली, भजन नाही बंद केलं. दावणीचा बैल मेला, भजन नाही बंद केलं. तरणा भांड संताजी नावाच्या पोरानं मांडीवरती मस्तक ठेवलं आणि आईच्या तोंडाकडे पाहून लेकरू म्हणत होतं, आई एक घोट पाणी पिण्याकरता दे ना ग, आई एक घोट पाणी पिण्याकरता दे ना ग. काय अंतकरण म्हणलं असं आईची जाऊच. कधीतरी व्यथा, कधीतरी ते दृश्य डोळ्यासमोर आणा. आपल्या पोरानं किती नंबरची मागू द्या सुयोग भाऊ, नंबरची कळती ना. हा, ते काय सरमडी बिरमडी हातभट्टी हे सोडून द्या, किती नंबरची मागू द्या तरी आपण आणून देणारे माणसं आहेत महाराज. त्या काळात तुकोबारायांच्या पोरानं एक घोट पाणी मागितलं आईकडं आणि बापाकड. अनवानी पायानं आईची जाऊन निघाली महाराज, पायात चप्पल नाहीये, 10 कोस गेली. एक आड दिसला, त्या आडाच्या महाराज बुडाशी अर्धा हंडा भरल इतकं पाणी शिल्लक होतं. डोक्यावरचा लगबगीनं माठ खाली घेतला, पायरीनं उतरली, खाली जाणं शक्य नाही, पदर सोडला महाराज, पदराला मुडक्याला बांधला, खाली सोडला, अर्धा माठ पाणीवरती आणलं. लगबगीनं लेकरू माझं पाणी पिईल आणि सुकलेला कंठ ओला होईल या अपेक्षेनं निघाली आई. येत असताना कुत्र्याच्या ओळखांनी ना महाराज माठ भरलेला बघितला, दोन्ही हात माठाला बघितले. पळत आली कुत्री, जिजाऊला घेरा घातला, धावू लागली कुत्री. कशा करता? डोक्यावरच्या माठातलं पाणी प्यायला मिळावं म्हणून. भजन जीवनाचं सारे सांगतोय बरं. भजन साठविला हरीजी हे हृदय मंदिरी. कोणाच्या अंतकरणात देव नाही साठवले जात रे. देव अंतकरणात साठवण्याकरता महाराज जीवन समर्पित करावं लागतं. जीवन. 4 कीर्तनं 15-20 गावं मानायला लागले म्हणजे आपल्याला वाटतोय आम्ही म्हणजे कोण आहे. नाही रे येड्या, जीवन घालावं लागतंय, त्याच्याकरता घालावं लागतंय. जीवन संपवावं लागतंय महाराज. तेव्हा कुठंतरी महाराज छोटासा काहीतरी आपल्याला सुख प्राप्त होतंय.
नाही होत तसं. लगबगीनं आली ती, कुत्र्याच्या ओळखंडीनं येडा घातला. धावत होती तोपर्यंत जिजाऊनं हात सोडला नाही. पण कुत्रे अंगावरती उड्या मारायला लागले. नाविलाजानं हात सुटला. डोक्यावरचा माठ खाली पडला. खाली पडता क्षणी तो माठ फुटला. फुटता क्षणी त्याच्यातलं पाणी महाराज जमिनीवरती पडलं. पडता क्षणी ते पाणी जमिनीवरती विरघळलं गेलं. विरघळलं पाणी, संपलं महाराज पाणी. दुःख अंतकरणानं महाराज जिजाऊ आपल्या घराकडे निघाली. माझं लेकरू जातंय, ईश्वरा सांभाळ रे माझ्या बाळाला. प्रार्थना विनंती करत जिजाऊ घराकडे निघाली. पुरुष मंडळी ऐका ना कसा परमार्थ केला संतांनी. ऐका थोडंसं, 10 मिनिटात संपवणार आहे मी. ऐका. लगबगीना निघाली जिजाऊ. महाराज जिजाऊनं जात असताना वळून बघितलं त्या कुत्र्यांकडं. तर शेटे महाराज ओली माती कुत्रं चाटीत होते. हो, ओली माती कुत्रं चाटीत होती. जिजाऊ घराच्या दाराशी आली. लेकराकडं बघितलं, चौकटीला हात लावला. दारातच महाराज त्या उंबऱ्यावरती जिजाऊ बसल्यात आणि त्या बाळाकडे बघतायत. लेकरू बाबाकडे बघतंय. आईच्या रडण्याचा आवाज लेकराच्या कानावरती गेला. आई महाराज न पाणी आणता या ठिकाणी परतलेले आहे. आईला पाणी मिळालेलं नाही आहे. मी आता जातोय. आई बाबा, आई बाबा असा हंबरडा फोडून संताजी नावाच्या तरण्या बांड पोरानं प्राण सोडला तुकोबारायांच्या मांडीवर. प्राण. काय दुःख आहे आपल्या जीवनात, काय त्रास आहे सांगा. आपला हलकट महाराज बाई दिवसभर काम करते, तिच्याकडून पैसे घेतोय आणि कारखान्यावर जाऊन पेतोय. येताना गाडीला धडकला आणि मेला तरी बाई म्हणती असं व्हायला नको होतं. देवाला आम्ही दिसलो नाही का. हा देवाचे आभार मान. तो नालायक आत्तापर्यंत ठेवला, तो अगोदरच मारायला पाहिजे होता. अरे संतांच्या जीवनात हे व्यथा आहेत. तुमच्या आमच्या जीवनातले बरं महाराज व्यसनाधीन बनून मरत असतील, यात विशेष काय आहे. मेला महाराज संताजी नावाचा पोरगा तुकोबारायांचा. भजन नाही बंद केलं, नाही नाही नाही, भजन चालू. हे सगळं ईश्वराच्याच महाराज हा खऱ्या अर्थानं घडतंय. त्याच्यामुळंच घडतंय. तो घडवतोय. काय घडवतोय तर मला या मायेपासून, मला या प्रपंचापासून तो अलिप्त करतोय. या अंतकरणातली भावना आहे. तुमच्या आमच्या जीवनात थोडं दुःख आलं की आम्ही भजन करणं बंद करतोय. कित्येक माणसं आहेत महाराज, डॉक्टरने सांगितलंय माळ नाही काढली तर मारताना तुम्ही. बापू काढली ना कोरोनाच्या काळात हलकटाने माळ. हा अरे नाही चालत. हा तुका देह जावो अथवा राहू आणि पांडुरंगी दृढ भावो. देव आज काय दारू, हा देव आज खऱ्या अर्थानं व्यसनाधीन महाराजचे माणसं आहे. संतांच्या मुखातले वाक्य आहे, देवाच्या मुखातले वाक्य आहे. निरर्थक अशा प्रकारचं जीवन आहे महाराज त्यांचं. घालवलं महाराज संपूर्ण जीवन. 42 वर्षाचं आयुष्य तुकोबारायांना मिळालं होतं. 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही दिवस तुकोबारायांकरता असा उजाडला नाही का त्या दिवसामध्ये तुकोबारायांना वाईट असं सोसण्याची वेळ आली नाही, दुःख असं सोसण्याची वेळ आली नाही. महाराज 400 एकर बागायती जमीन दान केली. धान्यानं भरलेले गोडानं उघडे करून दिली. ज्या लोकांकरता केलं ना त्याच लोकांना पंचाकडे तक्रार केली. दिवसभर काबाड कष्ट करायचे, संध्याकाळी घरी यायचं. त्या मंदिरात त्या तुकारामाच्या टाळाचा आवाज, त्या तुकारामाच्या विणाचा आवाज, त्या तुकारामाच्या भजनाचा आवाज. एक तर तुकाराम गावात राहील, नाही तर आम्ही गावात राहू. पंचाकडे तक्रार. पंचही भंगरी त्या काळातले. अक्कल नाही लगेच तुकाराम महाराजांच्या घरी. तुकाराम महाराज एक तर तुम्ही भजन बंद करा, नाही तर गावकऱ्यांना गाव सोडायला लावा. तुकोबाराय महाराज मृदू सभाह्य नवनीत आणि तैसे सज्जनाचे चित्त. ऐका नाही महाराज. हा तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुकोबारायांचं प्रमाणे तुका म्हणे तैसा सज्जनापासून आणि पाहता अवगुण मिळेची ना. अवगुण महाराज लवलेश नाही, तिथं बघायलाच मिळत नाही अवगुण. संत आहेत ते संत. गावकऱ्यांना गाव सोडण्याची गरज नाही, मी गाव सोडतो उद्या. आदल्या दिवशी सांगितलं रात्रभर जेवले नाही तुकोबाराय. एवढं समाजाकरता केलं, समाजाने माझाच त्याग करावा. सकाळी उठले, गळ्यात उपरणं घेतलं, बाडबिछाना बांधला, निघाले महाराज. बापजाद्याची प्रॉपर्टी विकून मंदिर बांधलं होतं दिवतलं तुकोबारायांचं. तुकोबारायांनी पांडुरंगाचं मंदिर दिवतलं, बापजाद्याची प्रॉपर्टी विकून बांधलेलं आहे. तो गाभारा बिभारा सगळं. महाराज तुकोबारायांनी गाव सोडलं. सुयोग भाऊ मंदिराच्या आपल्या गावाच्या कमानीपाशी तुकोबाराय गेले. काय परिस्थिती ऐका ना, तरी भजन बंद नाही आहे. महाराज कमानीपर्यंत तुकोबाराय आले. एकदा मंदिराचा कळस पाहावा, अंतकरणात भावना निर्माण झाली आणि वळून तुकोबारायांनी पाहिलं महाराज. मंदिराचा कळस दिसला, अंतकरणामध्ये साठवलेला भगवंत आठवला आणि त्या भगवंताला तुकोबाराय एक मागणं मागू लागले. देवा ऐकतोस का रे.
काय दुःख दिलंस तू माझ्या जीवनामध्ये, काय दुःख दिलंस तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये. खरं सांगू का, तुकोबारायांनी गाव सोडलं त्या दिवशीचं पाणी तुकोबारायांचं देवा करता नव्हतं, स्वतःच्या उदराला लागलेली भूक भागवण्याकरता होतं. काय करावं महाराज, पोटामध्ये कावळे कोकतायत, रात्रभर तुकोबाराय जेवलेलं नाही, हा भजन चालू आहे, हा अंतकरण महाराज गैवरून आलं आणि तुकोबारायांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, ऐकण्याजोगते शब्द आहेत. ऐका तुकोबाराय काय म्हणले. आता काय खावे कुणीकडे जावे, आता काय खावे कुणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळे, ओ गावात राहावे कवन्या बळे. आता काय खावे कोणीकडे जावे, आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे लोक. ऐका बरं पुरुष मंडळी, जोपर्यंत 400 एकर बागायती जमीन होती तोपर्यंत हा समाज तुकोबारायांना हत्तीवर मिरवत होता. हत्तीवर तुका शेठ म्हणायचे लोक, राम राम तुका शेठ. हत्तीवर मिनावणारा समाज महाराज सगळं संपलं आणि या समाजाकरताच केलं. तुकोबाराय म्हणले, अरे यांच्याकरता एवढं केलं मी आणि हे माझ्या काहीच कामं नाही आले. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. ऐका बरं कबीर महाराजांचा दोहा सांगतो. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग तेरा सलाम करे, जब लोग तेरा सलाम करे. अपना पैसा निकल गया ना किशोर भाऊ, आपला पैसा निकल गया कोई नहीं मिठा बोले. हा हे तुकोबारांच्या जीवनातलं महाराज जीवन आहे तुकोबारांचं. गोपला पाटील गावीचे हे लोक, गोपला पाटील गावीचे हे लोक. आता माझा भीक कोण घालिये, आता माझा भीक आता काय खावे कुणीकडे जावे, आता काय खावे कुणीकडे जावे, गावात राहावे कवन्या बळे, ओ गावात राहावे कवन्या बळे. एवढे संकट आले महाराज, भजन बंद केलं, भजन बंद केलं. पुरुष मंडळी, कनगरकर गणेगावकर भजन बंद केलं नाही. आपल्या जीवनात संकटच नाही, संकट नसताना भजन नाही महाराज. निरर्थकच चाललं ना आयुष्य आपलं, निरर्थक चाललं महाराज. भजनाचं सामर्थ्य सांगू का महाराज, 2 सात्विक भाऊ आणि 1 नास्तिक भाऊ. सात्विक दोघा भावांना वाटलं एकदा तरी या नाही राम म्हणावा. जो नास्तिक होता त्यानं एकदा तरी राम म्हणावा म्हणजे जीवनाचं सार झालं बो. आग्रह महाराज, एक साधू गावात आला, साधूकडे आग्रह केला, आमचा भाऊ नास्तिक आहे, भजन अप्रिय आहे, त्याला भजन आवडत नाहीये, भजन करावं त्यानं ही आमची भावना आहे. त्या साधूनं सांगावं एवढीच इच्छा आहे ना, काय हरकत नाही, उद्या सकाळी येतो. साधू घरी गेले, त्या नास्तिक असणाऱ्या भावाला समोर बसवलं आणि त्याला म्हणले एकदा राम म्हण. काय म्हणले? एकदा राम म्हण. भजनाची ताकद सांगतो तुम्हाला, एकदा राम म्हण. काय भेटतं भजन केल्यानं? एकदा राम म्हण. तो म्हणला नाही म्हणणार. म्हण एकदा राम म्हण. नाही म्हणणार. महाराज साधू महाराज जोगबाबा सारखा पैलवान होता. हात धरला, पिरगळावला, पाठीवर पाडला महाराज, मानगोटावर महाराज धारदार शस्त्र ठेवलं आणि म्हणलं एकदा राम म्हण नाही तर मारीन तुला. काय म्हणला साधू? काय म्हणला काशीनाथ मामा? काय म्हणला? एकदा राम म्हण नाही तर मारीन तुला. तो म्हणला चल म्हणलो राम सोड. काय म्हणला? म्हणलो राम सोड. सोडलं ते. साधूनं जाताना सांगितलं याला विकू नको, जीवनाचं सार होईल. किती मूर्ख आहे म्हणला हा माणूस. काय बावळट आहे हे? काय विकण्याची गोष्ट आहे का? बरी विकलं तर याच्या मोबदल्यात कुणी काय देणार आहे मला? काय किंमत आहे याची? काय किंमत आहे? साधूंनी सांगितलं याची किंमत तुला गेल्याशिवाय नाही कळणार.
जा फक्त विकू नको, जा सोडलं तुला. महाराज थोड्या दिवसात काळ नेण्याकरता आला. गतप्राण झाला तो नास्तिक भाऊ. किशोर मामा यमाच्या यमदूत आले, महाराज विष्णूचे विष्णुदूत आले. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हे आमचं शीट आहे आणि ते म्हणायला लागले यमदूत हे आमचं शीट आहे. हा महाराज विष्णुदूत म्हणले एकदा राम म्हणलाय त्याला आम्हाला नेऊ द्या, आणि यमदूत म्हणले एकदा राम म्हणलाय त्याचं फलश्रुती त्याला देऊन टाका, नरकात ढकला. आयुष्य महाराज मुद्देमाला घालवलंय त्यानं, निरर्थक घालवलंय. पूर्ण आयुष्यामध्ये एकदा राम म्हणला म्हणजे असं मोठं काय केलं त्यानं. त्याची फलश्रुती त्याचा मोबदला त्याला द्या आणि नरकात ढकला म्हणले. पण त्याचा मोबदला काय हे सांगण्याकरता कोणाकडे तरी जावं लागेल, आपल्याला नाही माहीत बो. विष्णुदूतांनाही महाराज माहीत नाही आणि यमदूतांनाही माहीत नाही. यमदूत म्हणले आमच्या महाराजाकडे घेऊन जातो, त्यांना त्याचा मोबदला विचारतो, त्याचा मोबदला देतो आणि नरकात ढकली तो चालन, काय हरकत नाही. गेले महाराज यमदरबारात. यमासमोर महाराज गारहाणं मांडलं. आयुष्यामध्ये पूर्ण एकदा राम म्हणलाय त्याचा मोबदला त्याला द्या, नरकात ढकला. त्याचा काय मोबदला आहे सांगा, आणि त्याला देऊन टाकून नरकात ढकला. यम म्हणला याचा मोबदला आपल्याला सांगता येत नाही गड्या, याचा मोबदला आपल्याला सांगता येत नाही. त्याकरता आपल्याला महादेवाकडे जावं लागेल. कोणाकडं? महादेवाकडं. हा नास्तिक महाराज आयुष्यभर दारू पिऊन हा महाराज मांस भक्षण करून निरर्थक अशा प्रकारचं जीवन घालवलं यानं. हा म्हणला मी महादेवाकडे येतो, मी तुमच्याबरोबर महादेवाकडे येतो, पण एक काम करावं लागेल यमा, मला पालखीत घालावं लागेल म्हणला. कोण? हे बेवडं, हे पेताड म्हणलं मला पालखीत घालावं लागेल तर महादेवाकडे येतो. तसं नाही येत. आणि ते पण यमा पुढं तुला खांदा द्यावा लागेल, माग महाराज एकाला छत्री धरावं लागेल आणि तुझ्या दूतांना खांदा द्यावा लागेल, तेव्हा येतो. तसा नाही. महाराज पालखी महादेवाकडे गेली. गणेश महाराज महादेव महाराज यमानं कांदा दिला म्हणजे कुणीतरी साधू येतोय. महादेव उठले, हार घेऊन महाराज ताट घेऊन पार्वतीला सांगितलं चल पूजा करावं लागेल. कुणीतरी साधू येतोय. यमाच्या दूतानं महाराज महादेवाला अडवलं, थांबा थांबा गडबड करू नका, हे गिराईक तुमचं नाही आहे. अख्ख्या आयुष्यात एकदा राम म्हणलंय, मोबदला द्या, नरकात टाकला. महादेव म्हणले काय मोबदला आपल्यालाही सांगता येत नाही बुवा, याला ब्रह्मदेवाकडे घ्या. कोणाकडं? हा म्हणला येतो तुमच्याबरोबर ब्रह्मदेवाकडं. बरं काय येतो तुमच्याबरोबर हा ब्रह्मदेवाकडं, पण तसा नाही. महादेवा तू पुढं खांदा दिन, यमाला म्हणला तू मागं दी आणि मग येतो म्हणला. पहा महाराज संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा बुवा असा. लोक म्हणतात पेताड महाराज येडे राहतात, येडे नाही लय हुशार राहतात. ऐका महाराज गेली स्वारी ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाने महाराज घाई गडबड केली का तर महादेवानं खांदा दिलाय. हा दृष्टांत विचार सागर महाराज याच्यामध्ये सांगितला जातो. ऐका सिद्धांत पटवण्याकरता. ब्रह्मदेवापाशी येऊन पोहोचली स्वारी. ब्रह्मदेवानं सांगितलं मोबदला द्यायचा आहे, पण त्याचा मोबदला आम्हालाही सांगता येत नाही. ज्याचं स्मरण केलंय, ज्याचं भजन केलंय त्या विष्णूकडे याला घेऊन चला. महाराज ही सगळी स्वारी ब्रह्मदेवानं पुढं खांदा द्यावा, मागं महादेवानं खांदा द्यावा, यमानं छत्री धरावी आणि हा दिंडी सोहळा कोणाकडे जावा? विष्णूंकडे जावा. विष्णू आपल्या सिंहासनावरती बसलेले होते महाराज. हा महाराज यानं विष्णू उठण्याची वाट नाही बघितली. शेटे महाराज यानं महाराज पालखी टेकण्याची वाट नाही बघितली. पालखी टेकायच्या अगोदर यानं पालखीतनं उडी टाकली आणि विष्णूच्या मांडीवर जाऊन बसला. हा कोणाच्या मांडीवर? विष्णूच्या. कोण? ज्यानं आयुष्यभर माझं भक्षण केलंय, ज्यानं आयुष्यभर दारू भक्षण केली, सेवन केली, तो महाराज मांडीवर जाऊन बसला. ब्रह्मदेवानं हात जोडावे, विष्णूंना म्हणावं त्याला खाली उतरा पहिल्यांदा. तो बसण्याच्या पात्रतेचा नाहीये, खाली उतरा, ढकलून द्या. अरे झालंय काय सांगा? सगळे दैवत हात जोडून सांगू लागले 100 वर्षाचं आयुष्य दान म्हणून याच्या पदरात तुम्ही टाकलं. आयुष्यामध्ये साधूच्या आग्रहामुळे नाविलाजानं एकदा राम म्हणलाय, त्या राम भजनाची फलश्रुती त्याला द्या, त्याची किंमत त्याला द्या आणि याला नरकात टाकला. का तर आयुष्यामध्ये एकदाच राम म्हणलाय. विष्णूंनी स्मित हास्य केलं. पुरुष मंडळी, महिला मंडळ, विष्णू हसले. काय फलश्रुती आहे भजनाची, काय ताकद आहे भजनाची. विष्णूंनी ब्रह्मदेवाकडे बघावं. सृष्टीचं पालन पोषण निर्माण करणारे, संहार करणारे तुम्ही सगळे दैवत, एका भजनाची किंमत, याच्या भजनाचं मोल काय हे तुमच्यासारख्याला समजू नये का? ब्रह्मदेवाने सांगितलं आम्हाला समजलं असतं
तर आम्ही तुमच्या पोहतर का आलो असतो. तर विष्णूनी तो मांडीवर बसणाऱ्या अभक्ताकडे बोट करावं आणि सांगावं, जीवनात एकदा राम म्हटलं की विष्णूची मांडी मिळते. ही भजनाची फलश्रुती आहे, ही भजनाची फलश्रुती आहे. आपल्याला नाही समजू का? हा, आयुष्य निरर्थक घालवलंय आपण महाराज, चाललंय मातेरं झालंय जीवनाचं महाराज. जीवनामध्ये भजन करा. का भजन करायचं? भजन एकमेव भगवंताला अंतकरणामध्ये साठवण्याचं साधन आहे. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अंतकरणामध्ये भगवंत साठवा. हा कशानं साठवल्या जाईल? भजनानं साठवल्या जाईल. हा अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी 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 जिव्हे हृदय मंदिरी जिव्हे हृदय मंदिरी शांती सरली येर धार शांती सरली येर धार साठविला हरी जिहे हृदय मंदिरी. ऐका, हृदयामध्ये तो साठवल्या जावा याकरता त्याचं भजन अविरतपणे करावं. तो तसा आपल्या जवळ आहे, पण त्याचे अज्ञान असल्यामुळे त्याची जाण आपल्याला नाही आहे. बोलण्याजोगतं भरपूर आहे. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय सांगतायत, अंतकरणामध्ये तो साठवावा. या अभंगामध्ये हरी हा शब्द आला आहे बरं का. साठविला हरी, हरी या शब्दावरती बोलण्याजोगतं भरपूर आहे. विश्वभ्रमण करत असताना तुमच्या लक्षात येईल, रामाचं मंदिर आहे, कृष्णाचं मंदिर आहे, मारुतीरायांचं मंदिर आहे, सकल दैवतांचे मंदिर आहेत, परंतु हरीचं मंदिर नाही. हरीचं मंदिर का नाही? तर हरी दुसरीकडं कुठं नाही. आत्मा हाच हरी आहे. आत्मा हाच हरी आहे. हा अंतकरणामध्ये जो आत्मा आहे त्यालाच हरी असं म्हटलेलं आहे. हा ज्ञानोबारायांचं त्याला प्रमाण आहे, एक हरी आत्मा जीव शिव सम. हा हरिपाठ काय आता वड्यावर बसून म्यान माय बापण नाही लिहिला आहे का नाही. हा ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे, त्याला पुरावा आहे. काय? एक हरी आत्मा, हा जीव शिव सम. हा तुम्ही हसा, हा आम्ही बोलणारच आहे का. आई हसण्याजोगतच आहे ना महाराज. हे लोकांना पटतच नाही, हे पटत नाही लोकांना. ज्ञानोबारायांचं प्रमाण हे सांगावं लागतंय, हे सांगावं लागतं, हे पटावं लोकाला, म्हणून बोललो मी आहे का. हा गाथा झालं, ज्ञानेश्वरी झालं, हा हे काय ग्रंथ इकडं तिकडं असं करून नाही तयार झालेले ना. संपूर्ण जीवन व्यथित केलेलं आहे संत महात्म्यांनी. हा म्हणून ज्ञानोबारायांचा हरिपाठ आहे. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये सांगतायत, आत्मा हाच हरी आहे. कबीर महाराज म्हणतात, मै जानू हरी दूर आहे, पण हरी है हृदया माही. पडदा दिया भ्रमका ताते दिसत नाही. अजून एक प्रमाण सांगतो महाराज, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हो आत आत्मा परमेश्वर, परमेश्वर देह देवाचे मंदिर. ऐका, हा देह देवाचं मंदिर आहे. हे शरीर, याच्यामध्ये आत्माचं तत्व आहे, तो हरी आहे. त्याला जाणून घ्या, त्याला ओळखा, तो अंतकरणामध्ये साठवा. हा साठवल्याचा फायदा त्यांची सरली यरधार झाला सफल व्यापार. तुकोबाराय सांगतात, जीवनातलं सगळ्यात मोठं जीवनातलं दुःख संपवल्या जातं, संपल्या जातं. येरझार, येरझार म्हणजे काय? येणं आणि आल्यानंतर मरणं. तसं पाहायला गेलं तर ही कोणाला चुकत नाही, ही कोणाला चुकत नाही. एखादा म्हणाला, महाराज आम्ही जन्माला आलो, आम्ही मरणार नाही. मी म्हणलं, का बुवा? यंदाचा जो गावचा सरपंच आहे तो आमच्या वार्डातला आहे. येड्या, सरपंच तुझ्या अगोदर जाईल आहे का नाही. हा, हे मरण आपल्या हातात नाही. किंवा मरणाच्या बाबतीत सरपंचाचा, आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा, पंतप्रधानाचा, देवाचा नाही नाही, देवाच्या बापाचा सुद्धा वशिला चालत नाही. ही जी येरझार आहे ना, हा याला प्रमाण असं आहे रामायणामध्ये. ऐका, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कोणी जीवनात.
वर्धमान तेथे चाले मार्ग दे क्षयाचा पराधीन हे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा किंवा येथे उरो नाही आले अवतार इरते पामर जीव किती हा किंवा 9 भी मर गई 10 भी मर गई 87 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जब का अजब तड़ाका बे जाने तू क्या लड़का बे जम का अजब तड़ाका बे जाने तू क्या लड़का बे आएगा 9 भी मर गई 10 भी मर गई 87 33 कोटी देवता मर गई पड़े काल की फांसी जब का अजब तड़ाका बे जाने तू क्या लड़का बे म्हणून येरझार संपवायचे असेल तर एकमेव साधन भजन आहे. आ भजनाचं सामर्थ्य काय आहे? आ दयाघन पंढरीशी पांडुरंग परमात्मा तुमच्या हातात येतोय. हातात येतो म्हणजे काय? तुम्ही म्हणाल ते करतोय, तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तो राहतोय. नाही नाही महाराज, तुमच्या जवळच तो वास करतोय. आणि तो जर तुमच्या जवळ वास करत असेल, तुम्ही म्हणाल तसं वागत असेल, तुमच्याकरता तो जर काम करत असेल, तर तुम्हाला भय बाळगायची गरज नाही, तुम्हाला चिंता बाळगायची गरज नाही. का चिंता करू नये, भय बाळगू नये? का तर देव आपल्या हातामध्ये येत असतो. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. एकदा मोठ्या प्रेमानं पवित्र अशा हाताने टाळी आणि पवित्र अशा मुखानं भजन. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की पवन सुत हनुमान की जय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरियाला हता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत भजनाचं सामर्थ्य इतकं आहे, माणूस माणूस म्हणून राहत नाही बाबा, माणूस देव स्वरूप अशा प्रकारचं होत असतो. तुका म्हणे हरी, 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 तुका तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरे. काही उरो ने देउरी, काही उरो ने दे हरी, उरो ने दे हरी, त्यांची सरली वेरझार, त्यांची सरली वेरझार. काही उरो ने दे बोले, काही उरो ने दी बोले, त्यांचे सरली रझार, त्यांचे सरली रझार. झाला सफल व्यापार, झाला सफल, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल सफल हरी.
सफल झाला सफल झाला सफल व्यापार त्यांची सरली धार त्यांची सरली तुका म्हणे हरी काही बुरो निधी बुरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. देवाचं भजन करत 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 माणसानं देव स्वरूप अशा प्रकारचं व्हावं, देव होऊन जावं. भजनाचं हेच सामर्थ्य. माणूस म्हणून तो शिल्लक राहत नाही, नर नव्हे तो ईश्वर. तो माणूस राहत नाही तर तो ईश्वर अशा प्रकारचं होत असतो. तर त्यानं काय करावं तर भजन करावं. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जुन्या काळी सपरं असायचे, आपले पाचाटं असायचे, त्याला बांबू असायचे. त्या बांबूला भिंगुरटी नावाचा पक्षी घर करायचा आणि आपल्या शेतातली एक आळई पकडून तो भिंगुरटी घेऊन यायचा आणि त्या मातीच्या घरट्यामध्ये त्या आळईला ठेवायचा. काय करायचा, येता जाता फक्त त्या आळईला टोच मारायचा. काय करायचा, भिंगुरटी टोच मारायची. तिची आळई आहे ना ती घरट्यामध्ये ठेवलेली, तिला इतका ध्यास लागला, इतका ध्यास लागला की सारखं त्या भिंगुरटीचं चिंतन करू लागले. भिंगुरटी येईल मला टोच मारेल, भिंगुरटी येईल मला टोच मारेल, मला वेदना होतील, भिंगुरटी येईल मला टोच मारेल, मला वेदना होतील. जुन्या काळचे म्हातारे माणसं बसले. एक दिवस असा उजडतो किशोर मामा, तो भिंगुरटी नावाच्या पक्षानं आणलेली आळई, भिंगुरटीच्या ध्यासानं ती आळई आळई न राहता तिला सुद्धा पंख फुटतात, ती स्वतः भिंगुरटी होते. हे भजनाचं सामर्थ्य आहे. तो का म्हणे हरी काही उरोने दिवुरी, म्हणजे काही शिल्लक राहत नाही, माणूस देवस्वरूप अशा प्रकारचं होतो. देवस्वरूप होण्याकरता अविरतपणे भजन करावा लागतंय. म्हणून तुम्ही आपण सर्वांनी भजन करावं, त्या भगवंताला अंतकरणामध्ये साठवावा. जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख जन्म आणि मरणाचं जीवनातून संपावं. त्या देवाला आपल्या हातामध्ये घ्यावं, त्याला आपलंसं करावं, त्याचा अंगीकार करावा, आपण त्याचं होऊन जावं. मितोपण जाऊ दे दुडी आणि एकची घोंगडी पांगुरू हरी. किंवा महाराज नाथ तुकोबरायांचा वासुदेव आहे मी वासुदेव तत्वता, कळू येईल विचारिता हे ठाऊक सबाय संता, नाही तुझा अनिक ठाव मागता का. बोलण्याजोगतं भरपूर आहे, परंतु आपला वेळ संपलेला आहे. झालेली सेवा अखिलकोट दयाघन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, एकनाथ महिपती महाराज, उपस्थित असणारं सर्व भजनी मंडळ, गायक वादक आमचे बाप्पू मामा असतील, डॉक्टर असतील, बाबासाहेब मामा असतील, टेलर असतील, बबन मामा असतील, भगवान महाराज असतील, सगळेच प्रेमाचे माणसं आहेत. आबा विना घेऊन आहेत. सगळेच महाराज या ठिकाणी माऊली आहेत. आमचे शंकर भाऊ गाडे या ठिकाणी उपस्थित आहे. किशोर मामा आहेत, अण्णा आहेत. सगळ्यांच्या चरणी महाराज नतमस्तक आहे. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला वाटलं असेल, परंतु ती एक अंतकरणातली माझ्या खंत होती महाराज, म्हणून मी ती प्रगट केली. बरं का सुयोग भाऊ, प्रगट का केली, एक माझा एक स्वभाव आहे, मी कधी तोंडानं म्हणत नाही, पण एक अंतकरणामध्ये भावना होती महाराज, का तुम्ही मला म्हणावं कापशे महाराज एखादं कीर्तन करा. म्हणजे मला कीर्तन नाही अशातला भाग नाही आहे, परंतु ते एक आपल्या भागात आपल्या माणसात कीर्तन करणं हा वेगळा आनंद असतो. मला तर असं वाटतं गड्या परिसरानं किती मानावं याला किंमत नाही, गावाने आपल्याला मानावं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा परिसराचं मला काय घेणं नाही, या ठिकाणी आपल्या माणसांनी आपल्याला किंमत द्यावी हा हेतू होता. म्हणून या शुद्ध भावनेनं मी या ठिकाणी तुम्हाला बोललेलो आहे. बाकी त्याचा अर्थ कोणी काही काढू नका, कोणीतरी निरार्थक महाराज त्याचं चिंतन करून आहे का नाही दुसऱ्याचे ओझेनं आपल्या माथा घ्यायचे,
हा हे असं काही करू नका, आहे का नाही. इथल्या इथं सगळ्या गोष्टी सोडून द्या. एक शुद्ध हेतू होता की मला एक कीर्तन द्यावं, आणि तसंही महाराज आता झालं, आहे का नाही. तसंही तुम्ही मला दिलं, पण असंच दिलं असतं तर मग जरा मा फोटो असतं तर मला बरं वाटलं असतं ना, आहे का नाही. हा म्हणजे बरं वाटलं असतं भाऊ, आहे का. हा मग हे कसं होतं, भाडे तत्वावर खुली दिली भाऊ, अशी गंमत होती ना. हा दर्य पाकिटन निघ भाऊ, तो काम संपलं, असं व्हायला नको. हा म्हणून महाराज एवढं बोललो, आणि आपल्याच लोकांना बोलावं, आहे का नाही. हा दुसरं बोलावं तरी कुठं, हा प्रश्न पडतो. म्हणून अंतकरणामध्ये मी तर कधीच बोलत नाही महाराज, कोणाला त्रास होईल असं मी बोलत नाही, कारण मला ही राऊत बाबाची शिकवण नाही. शेटे महाराज ज्यांच्याकडे शिकले त्यांच्याकडे मी शिकलो. आता आम्हाला तशी गुरूंची शिकवण नाही आहे, म्हणून त्यांनी मनाला काही लावून घेऊ नये, आणि मी त्यांच्या अंतकरणाला टोचन म्हणून काही बोललेलो नाही आहे. का तर एक सुंदर असं काव्य आहे महाराज. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का, सदा न रहा है सदा न रहेगा, जमाना किसी का हो. नहीं चाहिए दिल दुखाना किसी का. ऐका ना, ज्ञानोबराय बोलले, साच आणि मवाळ मितले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कोणाच्या अंतकरणाला दुःख होईल असं माणसानं वक्तव्य करू नये. एक शुद्ध भाव होता, तो तुमच्या समोर मांडलाय. चिंतन करता अवंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडला होता. जाता जाता एक निरोप असा आहे सगळ्यांना. येत्या मे महिन्यामध्ये 15 मे ते 22 मे अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आम्ही आमच्या संस्थेवरती त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संस्थेचं ओपनिंग आहे, कोणाला आमंत्रण येईल, कोणी राहून जाईल. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना कळकळीची विनंती असेल, चरणाला स्पर्श करून प्रार्थना असेल की पुढील भवितव्याकरता आपले लेकरं आमच्याकडे सुपूर्द करावेत. सुसंस्कृत लेकरं घडवण्याचं काम मी त्या ठिकाणी करणार आहोत. निदान मारुतीसमोर गेल्यानंतर त्यांना गायछाप खावी की त्याला पाहिजे ते द्यावं, याचं भान त्याला राहावं, याकरता आम्ही संस्था ओपनिंग करतोय. शरण्य आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आम्ही 15 मे रोजी या ठिकाणी सुरू करतोय. 20 मेला संस्थेचं नामकरण विधी आहे. सध्या शरण्य नाव असं आहे, परंतु भास्करगिरी महाराजांनी मला ते सांगितलं ते श्रीलिंगी येतं आहे, ते वेगळं असावं. या हेतूने बाबांच्या शब्दाचं म्हणजे ब्राह्माचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य, तिथं दुसऱ्याने कोणी बोलायचं नाही. म्हणून बाबाच्या मुखातनं जो शब्द बाहेर निघेल ते नाव आपल्या संस्थेला असेल. येत्या 20 मेला सकाळी 10 वाजता बाबांचं प्रवचन आहे. त्या ठिकाणी बाबा येणार आहे. अनेक संत महात्मे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आपल्या परिसरामध्ये ही संस्था होते. आज इथं संस्था होणार आहे म्हणल्यानंतर नावही इथलंच लागणार आहे. म्हणून महाराज या परिसराचंच वैभव वाढणार आहे. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. येत्या 15 मे ते 22 मे अरुणगिरी महाराज, सुधाकर महाराज आहेर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या पारायणा करत असतील. सुधाकर महाराज आहेर महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे, किशोर मामा. माहीत नसेल पण तरी सांगतो, एका दिवसामध्ये ज्ञानेश्वरी वाचतो तो माणूस. किती दिवसामध्ये? 1 दिवसामध्ये. काही कधी सप्ताहाची परिस्थिती अशी आहे 7 दिवसामध्ये सुद्धा पारायण होत नाही ज्ञानेश्वरीचं, पण तो माणूस एका दिवसामध्ये ज्ञानेश्वरी वाचतो. मग किती वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण त्या माणसानं केलं असेल याची कल्पना तुम्ही घरी गेल्यावर करा, आहे का नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी अशी मुखदगत अशा प्रकारची त्या माणसाच्या आहे. आपण फक्त बोटं फिरवायचे. त्यांचाही त्या ठिकाणी आशीर्वाद आपल्याला आहे. तेही उपस्थित राहणार आहे. अर्जुन महाराज असतील, आदरणीय शेटे महाराज असतील, कोभरणे महाराज असतील, परिसरातले सगळे संत महस्त आनाप महाराज असतील, सगळ्यांचंच सहकार्य त्या ठिकाणी राहणार आहे. तुम्ही सर्वांनी यावं. जे चुकलं असेल बुद्धीचे दोष, बरोबर असेल श्रीगुरु राऊतबाबांचं असेल, इंदुरीकर महाराजांचं असेल, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, किंवा साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि शिकविता धनी वेगळाची. म्हणून महाराज इथं सगळं काही सोडा, है का नहीं महाराज. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. आता हे 5 मिनिटं का लांबले माहिती आहे का? चालीमुळं बरं का, माझा काहीच दोष नाही. हा चाली झाल्या आपल्यामध्ये 2-3, म्हणून थोडंसं तेही महत्त्वाचं आहे. म्हणून त्याच्यामुळं थोडंसं एक 10 मिनिटं उशीर पण झाला, लेट आम्हाला चालू करायला. आता चालू करायलाच मी असतो रोज,
आज माझाच गळ्यात फेटा असल्यामुळं थोडासा विलंब झाला. सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या ठिकाणी महाप्रसाद आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी फराळाची पंगत आहे, मला असं वाटतं गणेगावची पंगत आहे. या अन्नदान करणाऱ्या भाविकांकरता टाळ्या वाजवा. हा असं सहकार्य अनमोल. तुम्ही म्हणता सासुरवाडी म्हणून अजिबात नाही. हा म्हणजे जेवढे अन्नदान करणारे माणसं आहेत ना त्यांचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आदरणीय गणेश महाराज, आदरणीय तानाजी मामा नालकर असतील, हे महाराज या ठिकाणी साथीला आहे. या दोघांच्याही चरणावरती ही सेवा समर्पित. आदरणीय आमचा या ठिकाणी सचिन भाऊ या ठिकाणी ऑपरेटिंगला आहे. सचिन भाऊलाही द्यावे तेवढे धन्यवाद. अतिशय सुंदर असा हा नाम सप्ताह चालू आहे. हा सप्ताह चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालू राहावा अशीच श्री मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना, सकल संतांच्या चरणी प्रार्थना. तुमच्याकरता देवाकडे एकच मागणं, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल.